जय हिंद. मी शहाबुद्दीन शेख, लोकशाही युवा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष. तसं आपल्याला माहिती आहे की काल महानगरपालिका प्रशासन पिंपरी चिंचवड शहरचे आयुक्त शेखर सिंह यांनी कुदलवाडी मोशी या परिसरामध्ये ज्या अमानुषपणे पद्धतीने कारवाई केली होती. आपल्यासोबत रोकडेताई आहेत, इथले स्थानिक आहेत, ते यांची पण जमिनी इथं होती. आपण यांच्याकडून जाणून घेऊया की हे काय प्रकार आहे, हे कारवाई कशा करता आली, कोणाच्या बोलण्यावरून झाली, इथं नुकसान काय काय झालेलं आहे. आपल्यासोबत रोकडेताई आहेत. ताई, आपण इथल्या ज्या कारवाई झाल्यात याच्या नोटीस आपल्याला कधी आल्या होत्या, या नोटिसानंतर आपण प्रशासनाला जाऊन भेटले होते का, आयुक्तांना भेटले होते का, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, आपण वेळ मागितली होती का, काय काय घडलं, आपण सविस्तर सांगा. नोटीस आल्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर म्हणजे अगोदर लोकांमध्ये एवढं वाटलं नव्हतं की आम्हाला थोडी मुदत देते ना असं वाटलं, आणि तो आम्ही प्रयत्न पण केला. आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, पूर्ण व्यापारी संघ, स्थानिक लोक, मजूर लोक, सगळे आम्ही याच्यासाठी एवढं प्रयत्न केले, अतोनात प्रयत्न केले की आम्हाला काही नाही, फक्त 6 महिन्याची मुदत द्या ना. आम्ही त्यांना पैसे मागितले ना काही मागितलं. पण आता एवढी अमानुष कारवाई झाली आणि कोणाच्या सांगण्यावरून झाली काय माहिती नाही, पण एवढी अन्याय झालाय ना की अक्षरशः बाया रात्रभर रोडला झोपलेले आहेत. अच्छा. कुटुंब आज हजारो नाही लाखोनी आणि 3 का 4 जीव सुद्धा गेलेत. अच्छा. हा, म्हणजे हार्ट अटॅक येऊन. आणि काल तर माझी अशी कंडिशन होती की मला आहे ना असं म्हणायचं की हे करणं चुकीचं आहे. आपण मागत काहीच नाहीये, अन्याय हा एक प्रकारे अन्यायच आहे. आज झोपडपट्टी जरी ठेवली तरी त्यांना जागा दिली जाते, पर्यायी जागा दिली जाते. आपण पर्याय काय मागितलं, जागा नव्हती मागितली, फक्त आपण मागितलं होतं की 6 महिन्याची मुदत द्या. हे सगळं तुम्हाला वाटतं अनलिगली, त्यांच्या प्रकारे अनलिगली, पण अनलिगली असू शकत नाही. एवढे दिवस तुम्ही का बसले? नगरपालिका येऊन आज भरपूर वर्ष झाले, मग तेव्हापासून तुम्ही का शांत होते? बरोबर. आणि आम्ही याच्यासाठी लोणकर साहेबांशी भेटलेलो पण होतो. मग तेव्हा त्यांनी याचं उत्तर सांगायचं ना आम्हाला की होणार नाही आणि करणारच आहे, तेव्हा लोकांनी काहीतरी पाऊल उचललं असतं ना. पण लोकांवर असं अन्याय करणे चुकीचं. अक्षरशः ह्या सिटी झाल्या भैयाचं तर ना, त्याला अक्षरशः झोपत उठायला सुद्धा वेळ नाही दिला, त्याला झोपत उठायला वेळ नाही दिला, त्याला असं अंगाचे कपडे साहेब बाहेर काढून केलं. माझं सुद्धा एवढं नुकसान झालं, माझं घर याच्यावरच चालतं. असे माझ्यासारखे अनेक आहेत. माझं घर याच्यावर चालतं, माझं सगळं बंद झालं, तर मी कुठे जायचं? नगरपालिका मला काय भरपाई देणार आहे का मी नगरपालिकेकडे भीक मागायला जायची? एकंदरीत महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे आयुक्त आहेत, एक IAS अधिकारी आहेत. त्यांना ही सगळी माहिती आहेच आहे की लोक जर बेघर झाले, आणि आम्ही सुद्धा त्यांना वेळोवेळी सांगितले, जर बेरोजगार होतील, गुन्हेगारी वाढेल. आज आमचे ताई ज्याप्रमाणे सांगतात, त्यांनी रस्त्यावर झोपले, यांना आता छत नाहीये, यांना तर कुठं रोजगार नाहीये, आणि काही लोक हार्ट अटॅकमुळे मेलीत. तर ह्याला जबाबदार कोण असणार आहे? शेखर सिंह साहेब, आपण हे सिद्ध करावं, हे आपण सांगावं जनसामान्यांना. कोणाच्या सांगण्यावरून आपण एवढी कडक कारवाई केली? शहरात एवढं अनधिकृत शेड आणि अनधिकृत बांधकामचा प्रमाण भोसरीत आपण जर बघितलं, त्या ठिकाणी आहेत. 2023 डिसेंबरमध्ये तलवडेमध्ये जे फॅक्टरीला आग लागली होती, कितीतरी महिलांचा जीव गेला, त्याच्यानंतर आपण तिथून कारवाईला का सुरुवात केली नाही? असे अनेक प्रश्न इथले स्थानिक लोकांचे आहेत, जे लोक बेघर झाले त्यांचे आहेत. आमचे ताईंचं पण जी कळकळीने जे बोलत होते, ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे शेकडो लोक आहेत इथं राहणारे, इथं वास्तव्य करणारे, ज्यांचा उदरनिर्वाह इथं राहूनच होत होता. सगळ्यांचे धंदे एकमेकांना जोडलेले होते, सगळे व्यापारी एकमेकांशी संघटित होते. तर ह्या लोकांना कुठेतरी यांच्या जीवनाशी कुठेतरी खेळलं गेले, यांचं जीवन उद्ध्वस्त केलंय. यांना पुनर्जीवन देण्यासाठी, ह्यांचा पुनर्निर्मिती करण्यासाठी महानगरपालिका काय धोरण राबवणार आहे का, असा प्रश्न इथल्या स्थानिक लोकांना आहे. मी परत एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक व आयुक्त शेखर सिंह सन्माननीय यांना मी विनंती करेल, आपण या लोकांची काळजी घ्या. आपण एक प्रशासक म्हणून इथं बसलेत, आपण एकदा तानाशाही इथं चालू शकत नाहीये. आपण कोणाच्या तरी राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन या लोकांवर अत्याचार आपण करू शकत नाहीये, हे इथं मी सांगू इच्छितो. भैया आप बोलेंगे? अंकल, ताईंची मागणी आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा भरपूर काही गोष्टी इल्लीगल आहेत, तर त्यावर ताई आपल्याला काय बोलणार आहेत? ताई, आपलं काय म्हणणं आहे? जर अनलिगली असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये, तर A पासून Z पर्यंत, अर्थातच नगरपालिकेचं ऑफिस
नगरपालिकेचं प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय, प्रत्येक शाळा, आता शाळा नाही म्हणलं पाहिजे, त्यांनी नगरपालिके थ्रू आहेत ते, आणि नगरसेवकांची घरं, सगळ्यांचीच घरं, आमदार खासदार झालं तर सगळ्यांचीच, संचालकापासून. जर आम्हाला बेघर केलं तर त्यांना का सोडायचं, बरोबर. आणि पाडायचं तर सगळ्यांचंच पाडा, ए पासून झेड पर्यंत, आणि सगळ्यांना सरसकट ही करा. म्हणजे मग त्यांना पण कळेल की दुसऱ्यांचं घर तोडल्यानंतर कसं असतं, ते त्यांना पण कळू द्या. तर त्यांना कळलं म्हणजे ते कळेल की लोकांची काय भावना असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने संविधान लिहिले, ज्यांनी कायद्याची निर्मिती केली, कायदा सर्वांसाठी सारखा केला, तर ज्या वेळेस का आपण कारवाई करतोय तर आपण पण दुजाभाव न करता पिंपरी चिंचवड शहर असो किंवा जिल्हा असो त्यावेळेस आपण सगळ्यांना समान नजरेने बघून कारवाई करायला पाहिजे, अशी ताईंची मागणी आहे. आणि ही मागणी बरोबर आहे. आपण फक्त चेहरे बघून कारवाई न करता आपण फक्त ठिकाण बघून कारवाई नाही केली पाहिजे. तर कारवाईच करायची असेल तर आपण सुरुवात तलवडीपासून केलं असतं, भोसरी गावठाणमधून केलं असतं. भोसरी गावठाणमध्ये पण भरपूर असे घरं आहेत, इल्लीगल आहेत, काही स्पोर्ट्स फाउंडेशन आहेत ते इल्लीगल आहेत, तिथून आपण सुरुवात करायला पाहिजे होती. फक्त आणि फक्त कुदलवाडी मोशी रोड हाच फक्त आपला टार्गेट का होता, असा ताईंना प्रश्न आहे. ते योग्य प्रश्न ते विचारतात ते आपल्याला. आता ह्याच्या पुढे बघूया की महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत ज्यांनी सांगितलं काल एक इंटरव्ह्यू बाईट मध्ये की आपण सुरुवात केलेली आहे, ह्याच्या पुढे पण आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशी कारवाई करणार आहात. आम्हाला तेच पाहिजे की आपण खरोखरच अशा राजकीय लोकांवर कारवाई करणार आहात का. राजकीय लोकांची त्यांची पण काय काय आहेत, कुणाची गोडाऊन आहेत, कुणाची काय आहेत, त्यांची सोडून जर आमची पडले तर मग आम्ही पण त्यांना बघू काय बघायचंय. अगदी बरोबर. हा, कारण अन्याय फक्त आमच्यावर नाही, करायची कारवाई तर सरसकट करायची, एक टू झेड सगळ्यांना करायची. पिंपरी चिंचवडसाठी